मॅच ऑन. सामना सुरुवात. षटक क्रमांक पहिलं. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर टॉस जिंकत असताना प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. अधिरा डेंजर 11 सत्यविनायक. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूरमध्ये ही मॅच आहे. दोन्ही बाजूला चांगले स्टारकास्ट आहे. आकाश आणि निखिल ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती करण सोडा. बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. दोन्ही बाजूला दोन स्टारकास्ट आपण पाहतो. अंडरआर्म क्रिकेट विश्वातील दोन नामवंत आणि लोकप्रिय खेळाडू एकमेकांच्या समोर आता येत आहेत. करण सोडा समोर आहे. बल्ली आकाश गुरव. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल मैदानाच्या बाहेर पाठवलाय. बल्ली का बल्ला आता चांगला बोलू लागलाय. पहिल्याच बॉलवरती सिक्सर. पहिल्या बॉलवरती करण सोडाचं स्वागत केलंय भव्य अशा षटकाराने. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. ऑन साईडला लॉप केलाय आणि वारांच्या लाटांवरती स्वार होऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. करण पुन्हा एकदा. पुढचा बॉल आकाशसाठी. ड्राईव्ह केलाय. वेगवान बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला. सेकंड अटेम्प्ट मध्ये मॅगी देखील बॉलला कलेक्ट करतायत. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. 2 धावा प्रचंड वेगाने पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे 8 वरती. स्टँडअप क्रिकेट आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं आणि अगदी आपण पाहिलं तर पहिला बॉल जो की इन स्लॉट होता तो थेट मिडविकेट हवाई यात्रेवर पाठवला आणि त्यानंतर मात्र ड्राईव्ह केला गेला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला. डीपमध्ये मॅगी होते आणि चांगले क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा तिकडे मात्र एकवटल्या गेल्या. धावसंख्या 8. कारण पुन्हा एकदा येतो गोलंदाजी मार्कवर पुढचा बॉल घेऊन. यावेळेस आकाशसाठी पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फ्लॅट फ्युरियस सपाट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा सिक्सर. आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय. प्रेक्षक नेहमी आतुर असतात बल्लीची बॅटिंग पाहण्यासाठी आणि आता मात्र बल्लीचा बल्ला बल्ले बल्ले करतोय मैदानामध्ये. लोअर फुल टॉसला मात्र कन्वर्ट केलाय बिग हिट मध्ये आणि हा बॉल देखील मात्र आपण पाहतोय डिपॉझिट केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठे फटके येत आहेत. दुसरा षटकार या सत्राला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती पहिल्या सिक्सर त्यानंतर डबल रन कंप्लीट केली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा षटकार ठोकला गेलाय. ताबडतोड बॅटिंग मात्र केली जाते आता. धावसंख्या 14 वर. अधिरा डेंजर 11 सत्यविनायक संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने आपण अगदी पाहिलं तर डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. पुन्हा एकदा करण तयार. यावेळेस मात्र ओव्हरपिच करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा तोच निकाल. वारंवार अगदी आपण पाहिलं तर फलंदाज आकाश गुरव मात्र आक्रमण करतोय. आज मला वाटतं डगआउट मधूनच सेट होऊन आलेले आहेत बल्ली आणि त्यांना माहिती आहे मोठी स्पर्धा जिंकायची तर मोठी बॅटिंग करावी लागेल आणि तेच ते करतायत. आक्रमण आणि फक्त आक्रमण मैदानामध्ये केलं जात आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय आपल्या पट्ट्यात आला की आपण कार्यक्रम करतोच आणि ते सांगितलंय मात्र बल्लीने. आणि आता बल्लीचा बल्ला जबरदस्त बोलतोय आणि जेव्हा बल्लीचा बल्ला बोलतो तेव्हा भल्याने शांत देखील करतो आणि आता तेच केलं जात आहे. 3 षटकार आतापर्यंत आपण पाहतोय आणि बॅक टू बॅक सलगचा दुसरा आलाय. पहिल्या बॉलवरती मोठा फटका त्यानंतर डबल घेतली आणि त्यानंतर पुन्हा 2 सिक्सर. धावसंख्या 20. अप्रतिम फलंदाजी. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेलाय. डीप मध्ये लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. मॅगी तिकडे चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. आमचे मित्र सिद्धेश दादा शेलार यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. शैलेशदादा पाटील श्रीसाई स्पोर्ट्सच्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. धावसंख्या 2 ने 22 वरती आपण पाहतोय 22. फार चांगली टोटल स्कोरबोर्ड वरती इथे मात्र सेट केली गेली आहे. पूर्वार्ध सुरू आणि मला वाटतं आज पहिल्या इनिंगमध्ये प्रत्येकजण ठरवूनच आलाय की बॅटिंग करायची तर ताबडतोड करायची आहे. कारण यापूर्वी देखील आपण पाहिलं तर दिवेश पारावाने काय फलंदाजी केली पहिल्या इनिंगमध्ये. कॅच सुटल्यानंतर एखाद्याला जीवनदान मिळाल्याच्या नंतर काय करायला हवं त्याने
योग्य करून दाखवलं. अर्धशतकीय पारी आपल्याला पाहायला मिळते. त्याच प्रकारे आता मात्र आपण पाहतोय त्याच अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करत असताना सध्या आकाशला आपण पाहतोय. आकाश गुरव बल्ली शेवटचा चेंडू करणच्या षटकातील आपण पाहतोय. चांगला बॉल. शेवटच्या बॉलवरती मात्र आपण पाहिले तर सिंगल एकवटत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आकाश गुरवने पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकारांच्या मदतीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा फलकावर बॅटिंग करत असताना अधिरा डेंजर 11 सत्यविनायक कामोटेला आपण पाहतोय. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. आपण जास्त वेळ खर्च करू का शुभम? पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 23 धावा इथे मात्र एकवटल्या गेल्या. चांगली बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकार 2 डबल 1 सिंगलच्या मदतीने पहिल्या ओव्हरमध्ये मोठी धावासंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. दोन्ही बाजूला मोठमोठे स्टारकास्ट आहेत आणि त्यामुळे अगदी आपण पाहिलं तर बॅटल तिकीट तेवढं टफ आहे, तेवढं कठीण आहे. प्रत्येक मॅच डिफिकल्ट आहे आणि जिंकणं महत्त्वाचं आहे. मोठी स्पर्धा आपण खेळतो, मोठं स्वप्न आपण पाहतो आणि मोठे क्रिकेट जर आपल्याला खेळायचं आहे तर त्यासाठी चांगले परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. फर्स्ट टाइम अलर्ट आहे तुम्हाला बघा, लक्षात ठेवा. डेव्हिलियन मुकेश रॉयल चेंबूर पहिला टाइम अलर्ट तुम्हाला दिला जातोय पंचांकडून. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा थोडं. ओव्हर नंबर 2 हरीश गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेत असताना आकाशने स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. ड्राईव्ह केल्या पुन्हा एकदा. फटकार चांगला आहे. 2 धावांसाठी पलटतील का पाहायचं आहे आणि मॅगीला तिकडे भरपूर व्यस्त ठेवलं आहे लॉंग ऑफला. वारंवार मात्र आपण पाहिले तर तिकडे बिझी ठेवलं गेलं आहे. मॅगी देखील चांगली फिल्डिंग करतायत ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजनमध्ये. समोर लॉंग ऑनला आपण पाहिले तर अर्जुन वसीट आहे तिकडे डीपमध्ये. लॉंग ऑन थोडा वाईट घेतला आहे. डीपमध्ये मिड विकेट देखील आहे. स्क्वेअर लेग लेग फिल्डर तुम्ही पाहतायत. त्याच्या पुढे डिक्लेअर झोन आहे, त्यामुळे तिकडे कोणताही फिल्डर तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे. कसरत जास्त करावी लागते. लॉंग ऑफ लॉंग ऑनला सरळ बॅटने चांगले फटके खेळले जात आहेत. धावसंख्या 25. वेग प्रचंड आहे पण दिशा मात्र चुकीची आपण पाहतो. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर. वाईड बॉलचा इशारा पंच करत असताना एक्स्ट्रा रन तिकडे मात्र मिळेल. अंडर ओपन फॉर्मॅट आहे. अगदी आपण पाहिलं तर पाऊस थोडा आता कमी झाला आहे, जवळपास नाही आहे. त्यामुळे कुठे ना कुठे आता विकेट गोलंदाजांना साथ देऊ शकते, पण त्यासाठी टप्पा देखील गोलंदाजांना मिळायला हवा. बॅटची कडा घेत असताना मागे डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा गोशांकी क्षेत्र आहे. 2 धावसंख्या पुढे. टोटल मात्र आपण पाहिलं तर 28 वरती. यावेळेस देखील मात्र आपण पाहतोय गती जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो देखील जबरदस्त आला, रॉकेट थ्रो. पण तत्पूर्वी मात्र 1 रन पूर्ण केली जाते. 9 चेंडू जवळपास वाट पाहिल्या आणि त्यानंतर मात्र निखिल पहिल्यांदा स्ट्राईकवर येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं चांगली बॅटिंग गेली बल्ली आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत हरीशवर्धनमध्ये पहिल्या 3 बॉलवरती 6 धावा एकवटल्या गेल्या. ज्या प्रकारे धावगती प्रति षटकामागे ठेवली जाते आहे असं वाटतंय इथून देखील या मॅचमध्ये 90+ टोटल बनू शकते. श्रीसाई स्पोर्ट्स लाईव्हची संपूर्ण टीम आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर टेक्निशियन एक्सपर्ट एका बाजूला आपण पाहिलं तर संतोष आहे, विराज आहे, त्यानंतर आयुषला आपण पाहतोय, आर्यन देखील आहेत आणि अक्षय कोळी
पुष्पा आणि साई भक्त विघ्नेश देखील आपण पाहतोय. संकेत, सर्वेश, संपूर्ण श्रीसाई स्पोर्ट्सची टीम आपण पाहतोय. जबरदस्त कार्य त्यांचं सुरू आहे. जवळपास आपण पाहिलं तर 6 कॅमेऱ्यांसहित या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण अंडरआर्म क्रिकेटमध्ये फार कमी वेळा आपण पाहतो. कधी 6-7 कॅमेरे देखील श्रीसाई स्पोर्ट्स लाईनच्या बाहेर. आज प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला जाईल. डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोटे संघ देखील तेच सांगतोय, सुट्टी नाही. डेड बॉल. रत्नागिरी परिसरातील श्रीसाई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून देखील त्याची ओळख राहिली आहे. स्मिथला आपण पाहतोय गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि रबर बॉल आहे. साहजिक आहे, तो इतकी उसळी घेणारच आहे आणि तो अनुमान मात्र लावता आला नाही फिल्डरला आणि त्यांना चकवा देत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर चाललाय. 4 धावांसाठी आपण पाहतोय. आणि का रत्नागिरी परिसरामध्ये श्रीसाई स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर त्याला बनवलं गेलंय त्याचं कारण मात्र मैदानामध्ये दाखवतोय. त्या प्रकारची बॅटिंग आहे, ती क्षमता आहे, ती ताकद आहे त्याच्यामध्ये. आल्या आल्या त्याने षटकार लगावला, त्यानंतर चौकार देखील त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. 2 बॉलमध्ये 10 500च्या स्ट्राईक रेट तो बॅटिंग करतोय. या ओव्हरमध्ये 16 आल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 39ला 1. अधिरा डेंजर 11 सत्यविनायक कामोटे संघ. काय तुफानी सुरुवात मिळाली. चला, कोणती ग्रुप मिटिंग होणार नाही. बाबू सरांनी स्ट्रिक्ट सूचना आम्हाला दिलेली आहे की वेळ हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. 19.50ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवली गेली आहे. अफलातून फलंदाजी. निखिल बाद झाल्याच्या नंतर जसा मैदानाच्या आतमध्ये रत्नागिरीचा सितारा आला, त्यानं बॉलला थेट ढगात पाठवलं. 10 धावा 2 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधनं. 9 बॉल 28 वर वैयक्तिक बॅटिंग करत असताना बल्लीला आपण पाहत आहोत. आणि षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकामध्ये विराजला आपण पाहतोय. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर संघाला इथून जर मात्र मॅचमध्ये कमबॅक करायचं आहे तर या 2 मधून एखादी विकेट फार महत्त्वाची आहे. रबर बॉल क्रिकेट आहे, यामध्ये एखादा फलंदाज जरी मात्र आपण पाहिलं तरी चांगली बॅटिंग करून गेला तरी देखील मोठी टोटल स्कोरबोर्डवरती लागायला वेळ लागत नाही. आणि ते चित्र आपण पाहतोय. आता तर दोन्ही बाजूने आक्रमण होतोय. एका बाजूने आपण पाहतोय रत्नागिरीचा सितारा चमकलाय स्मिथ, दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहिलं तर आकाश गुरव. बल्ली मात्र आक्रमण करतोय. पुन्हा समोर खेळलाय लॉंग ऑनला. फार सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये ड्राईव्ह केला गेलाय. समोर सरळ लॉंग ऑनला बॉल आला. प्रचंड वेगाने क्षेत्ररक्षक धावत आले. करणला आपण पाहतोय. पालघरचा हा चिता आहे. करण ठाकूरला आपण पाहिलं तर KPL मध्ये देखील काय आपण पाहिलं भन्नाट. MCL मध्ये देखील आपण पाहिलं तर त्याचे क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिलंय. आणि पालघरचा चिता म्हणून नेहमी त्याची ओळख राहिली आहे. मैदानाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तो कधी पोहोचेल याचा काही नेम नाही. चांगली फिल्डिंग केली आहे करणने. विराज होते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 41-41. यॉक केलंय. चांगला बॉल आपण पाहतोय. रन घेण्याचा प्रयत्न चालवलाय आणि फार वेगाने धाव देखील पूर्ण केली जाते. थोडाफार चिखल मैदानामध्ये आणि गरजेचं देखील आहे. पावसाळी क्रिकेट आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी देखील फार महत्त्वाच्या आहेत. पहिले अगदी आपण पाहिले तर बल्ली तयार नव्हते धावेसाठी, पण स्मिथला धावताना पाहिलं तर त्यांनी धाव प्रचंड वेगाने पूर्ण केली. धावसंख्या 42. विराजने आतापर्यंत या ओव्हरमध्ये पहिल्या 2 मध्ये फक्त 3 खर्च केल्यात. समोर स्मिथ आहे. 500च्या स्ट्राईक रेट तो देखील बॅटिंग करतो. एक चौकार एक षटकार त्याच्या खात्यामध्ये. विराज पुन्हा. यावेळेस फटका जरूर हवेत खेळला गेलाय. मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल फिल्डर. नो मिस्टेक. कोणती चूक नाहीये. सुंदर झेल टिपत असताना मात्र आता स्मिथला माघारी परतावं लागतंय. विकेट नंबर 2. दुसरा धक्का लागला अधिरा डेंजर 11 सत्यविनायक कामोटेला स्मिथच्या स्वरूपात.
दुसरी विकेट गमावली गेली आहे. विराटच्या खात्यामध्ये पहिली सफलता आपण पाहतोय आणि आता नवीन बॅटर कबीर येतो मैदानामध्ये. क्रमांक 4चा फलंदाज मात्र आता मैदानात दाखल झाले. त्याचं कारण 2 विकेट इथे मात्र गमावलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरती अगदी आपण पाहिलं तर निखिल पाटील होते. तिसऱ्या क्रमांकावरती आले होते स्मिथ. आता मात्र ते दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहिले. आता नवीन बॅटर कबीर येत आहेत. क्रमांक 4चा फलंदाज दाखल झालाय. लेफ्ट हँडर बॅटर आहेत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज म्हणजे अगदी आपण पाहिलं तर नेहमी थोडे विस्फोटक ठरत असतात. थोडंसं फिल्डिंगमध्ये परिवर्तन आहे. फायनली आता थर्ड मॅनच्या दिशेने घेतलंय. मागे डिक्लेअर झोनमध्ये समोर मिड विकेट थोडं जवळ ठेवलंय लेफ्टी बॅटरसाठी. ड्राईव्ह केला यावेळेस कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्लोज फिल्डर होते थोडे. अगदी आपण पाहिलं तर रबर बॉल क्रिकेटमध्ये ससा करून बाउंड्री लाईनच्या जवळ सगळे खेळाडू आपण पाहतो, पण कव्हरला थोडं फिल्डरला पुढे ठेवलं गेलं होतं. त्याच कारणास्तव कारण गोलंदाजाला देखील ठाऊक होतं एक्झॅक्टली कुठे बॉल डिलिव्हर करायचं, कुठे पिचिंग करायची आणि त्या प्रकारे अगदी प्रॉपर पिचिंग आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी सिंगल प्राप्त केली जाते. पुन्हा स्ट्रायकर एंडवरती बल्ली येतोय. बल्ली का बल्ला आज अच्छा बोल रहा है भाई. आज आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग केली बल्लीने. 31 वरती आकाश गुरव फलंदाजी करतोय. गोवंडी का स्टार. आज महाराष्ट्रभर खेळाडूने आपल्या नावाची वेगळी छाप सोडलेली आहे. अगदी अंडरआर्म क्रिकेट ज्या ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेळलं जातं तिथे मात्र हे नाव आपण नेहमी ऐकतो, बल्ली. आणि तो सध्या स्ट्रायकर एंडवरती 11 मध्ये 31 त्याने बनवले आहेत. विराज लाईनमध्ये मिस्टेक आहे. लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना आपण पाहतोय. लेग स्टंप सोडून चाललाय बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय तर डबल 4. 44 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. श्रीसाई स्पोर्ट्स अगदी आपण पाहिले तर प्रत्येक खेळाडूला कॅप, टी शर्ट आणि शॉर्ट्स देखील दिल्या गेल्या आहेत. आणि दरवर्षी या स्पर्धेमध्ये आपण ते चित्र पाहतो. यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑन आणि त्यांच्या डोक्यावरनं करण ठाकूरच्या डोक्यावरनं बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर. सरळ बॅटने समोर उडवला आणि बॉल डिपॉझिट केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सांघिक अर्धशतक देखील पूर्ण झाले इथे आपण पाहतोय. बल्लीच्या या आलेल्या भव्य षटकाराने मात्र सांघिक अर्धशतकाचा पल्ला देखील पार पाडला गेलाय. आयुष्य देखील कौतुक करावं लागेल. चांगलं कॅमेरा वर्क तो देखील करतोय. आपल्या बॉल अगदी कॅमेरा लेन्समध्ये प्रॉपरली तो कैद करतोय. 37 झाल्यात. सांघिक 50 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सलगच्या दुसऱ्या मॅचमध्ये सलगचं दुसरं अर्धशतक देखील पाहायला मिळू शकतं कारण 13 धावा दूर आहे बल्ली देखील अर्धशतकापासून. शेवटचा बॉल शिल्लक आहे. विराटचं षटक आतापर्यंत सुरळीत सुरू होतं पुष्पा, पण या आलेल्या षटकाराने या षटकाचं स्वरूप मात्र पूर्णपणे बदललं गेलं आहे. षटकारांना मात्र या ओव्हरमध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या जातात. यापूर्वी फक्त 5 होत्या आणि या षटकाराने मात्र आपण पाहतोय पूर्णपणे स्वरूप बदललं जाते. आता धावसंख्या आपण पाहिली तर 50. पूर्वार्धामध्ये मात्र फलंदाजांचा बोलबाला आपण पाहतो. पहिल्या मॅचमध्ये देखील का बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि आता या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग, ताबडतोड फलंदाजी. पहिल्या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये देवेश पाराबेला आपण पाहिलं अर्धशतक ज्यानं झळकावलं आणि आता या डावामध्ये 37 वर बॅटिंग करतोय आकाश गुरव. गोवंडीचा सितारा बल्ली. विराटचा यावेळेचा बॉल देखील ड्राईव्ह केला. पुन्हा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला जरूर गॅदर केलं गेलंय आणि पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती आपण पाहतो इकडे दुहेरी धाव एकवटली जाते आणि 2 धावांच्या मदतीने षटकाची देखील होती. सांगता या ओव्हरमध्ये आल्या 14. एक षटकार जरूर या ओव्हरमध्ये आला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 53. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करताना अधिरा डेंजर 11 सत्यविनायक कामोटे.
3 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53ला 2 हे धावफलक आपण पाहत आहोत. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना अधिरा डेंजर 11 सत्यविनायक कामोठे संघाचं. दुसऱ्या बाजूला तर डेव्हिल 11 मुकेश रॉय चेंबूर टीमला जर कमबॅक करायचं आहे तर कुठे ना कुठे आता येणाऱ्या 2
मला मोठं लक्ष इथे मात्र सेट केलं आणि मला वाटतं बल्लीने वैयक्तिक जवळपास 80 धावा कुठल्यात. त्यामुळे आता भरपूर सारे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. त्यासाठी मात्र थोडंसं परिवर्तन करूया. मी तुर्तास छोटीशी विश्रांती घेतो आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये अंडरआर्म क्रिकेटचा बुलंद आवाज, गेले कित्येक वर्षे सातत्याने अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्या आवाजाचा बोलबाला राहिला, ऐकूया आवाज सागरजी मोरे सरांचा पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद प्रथमेशजी, स्वागत आहे सर्वांचं. आणि पहिल्या 2 मॅचमध्ये अगदी 2 50s पाहिल्या गेल्या. आकाश गुरवने जबरदस्त बॅटिंग केली आणि 80 धावांची एक जबरदस्त इनिंग खेळले गेले. पहिल्या इनिंग मॅचमध्ये दिवेश पारावीला आपण पाहिलं, आता बॅटिंगसाठी शुभम लोखंडे, त्या सोबतीला आपण पाहिलं तर कुणाल, हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन ओव्हर द विकेट बॉलिंग करण्यासाठी आपण पाहता दाखल झालेत. पेनचे अगदी पेनवरून इकडे दाखल झालेत बॉलिंगसाठी राहुल ठाकूर. 101 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे. स्ट्रायकरला शुभम लोखंडे, त्या सोबतीला कुणाल वेंदारे, असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 101 रन चेस करायचे, परंतु क्रिकेट असा खेळ आहे की कधी काही होऊ शकतो. त्यामुळे 101 रन चेस पण होऊ शकतात, सांगू शकत नाहीये. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आमचे डान्सिंग अंपायर सनी जगताप पण आमच्यासोबत उपस्थित राहिले गेले आहेत, घाटकोपर भटवाडीचे सनी जगताप. हां, त्यांचं सॅटर्डे संडे आपण शो पाहणार आहोत. सनी जगताप उद्या पण आहेत आणि त्यांचं एक वेगळी अदा आहे. स्वतः देखील एक चांगलं अंडरआर्म क्रिकेट खेळत आहेत. ओरम क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने पाहिलं गेलं आणि बटवाडीची सध्याच्या घडीला खूप चांगले चर्चेत मुंबईत असे सनी जगताप. वाईट बॉल आहे, 101 रनचा पल्ला गाठायचा आहे. शुभम लोखंडे, डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर, 2 बलाढ्य संघ आमने सामने. संपूर्ण मुंबईकरांना चर्चा होती की ही मॅच अगदी पाहण्यासारखी आणि पाहण्यासारखीच मिळेल, कारण की दोन्ही टीम बॅटल आहेत. 101 पण चेस होऊ शकतात. या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसताना पाहिला गेला. निखिल पाटील तिकडे, पाटील अगदी ठाण्यावरून, मुलुंडवरून, नाहूरवरून असे डायरेक्ट कांजूरला पोहोचले आणि चिखलातला प्रवास आहे. आकाश गुरव बल्ली, बिग शो आपण पाहिला बल्लीचा आणि अफलातून बॅटिंग केली. रब्बर बॉल क्रिकेटमध्ये मुंबईकर नेहमी ह्या क्रीडा स्पर्धेची वाट पाहत असतात. श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिप 8वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. शैलेश पाटील, पराग पाटील हे 2 भाऊ ज्यांनी अंडरआर्म ओरम क्रिकेटवरती प्रेम केलं. ती गरिबीतून वरती येत असताना क्रिकेटला काही ना काहीतरी आपण द्यायचं, क्रिकेटसाठी आपण काही ना काहीतरी करायचं, हे नेहमीच दोघांच्या मनामध्ये हुरुरी राहिली आणि आज ती संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची श्री साई स्पोर्ट्सची टीम काम करते. अनेक फ्रँचायझीज त्यांना आपण पाहतो आहे. आता त्यांची नुकतंच जे वर्कशॉप विक्रोईला होता, आता मुलुंड नाहूरला शिफ्ट होतं आहे. पूर्ण गोडाऊन त्यांचा आणि सर्व ऑफिशियल्स, त्यांची स्टाफ आणि एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा हा त्यांचा टॅगलाईन आणि हेच त्यांना क्रिकेटने दिलं. त्यामुळे वाईट बॉल आहे, डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. नो बॉल आहे. पहिल्या मॅचमध्ये दिवेश पारावेची बॅटिंग पाहिली. आता आकाश गुरवला आपण पाहिलं. प्रथम क्रमांक 2,22,222, द्वितीय क्रमांक 1,11,111, तृतीय क्रमांक 55,555. बेस्ट बॅटरसाठी सायकल आहे, बेस्ट बॉलरसाठी सायकल आहे, बेस्ट फिल्डरसाठी सायकल आहे आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रिक स्कूटी आहे. सो काय नाही आहे, सर्व काही आहे. संपूर्ण मुंबईकर ह्या क्रीडा स्पर्धेच्या यूट्यूबवर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. कोणी ऑफिसला आहे, कानात हेडसेट घालून मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी पीसीच्या बाजूला, लॅपटॉपच्या बाजूला मोबाईल ठेवला आहे आणि श्री साई चॅम्पियनशिप बघायची आहे. अंडरआर्म ओपन कांजूरमार्गच्या परिवार ग्राउंडमध्ये आपण आहोत, जिकडे ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, एकविरा स्पोर्ट्स क्लब, गोवर्धन मित्रमंडळ, एकविरा ज्युनियर, कांजूर बॉईज यावर देखील पुन्हा एकदा ब्लॉकवर पद्धतीचा बॉल पाहिला गेला. नॉनस्ट्राईक एंडला फेकी करतील आणि तिकडे आकाश थोडे नाराज आहेत बल्ली, कारण की आकाशला माहिती आहे की रन महत्त्वाचे आहेत. भले आपण 100 रन्स केलेत, परंतु क्रिकेटच्या ह्याला 2 बाजू आहेत. पहिल्या बाजूमध्ये आपण 101 पाहिल्यातून दुसऱ्या बाजूमध्ये पण चेस होऊ शकतात.
आज आमच्या सोबत सोनमताई चव्हाण स्कोरिंगसाठी उपस्थित आहेत. रत्नागिरीवरून खास दाखल झाल्या, ज्यांना ISPL मध्ये देखील आपण पाहिलं. सुप्रीमो सारख्या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील त्यांना स्कोरिंग करताना पाहिले गेले. अशा आमच्या 2 स्कोरर सोनमताई चव्हाण आणि प्राजक्ता देसाई आज खूप चांगलं काम टेनिस बॉल क्रिकेटसाठी करतायत. महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत हे त्यांनी दाखवून दिलं आहे. मग टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पण आम्ही, आणि त्यांना सर्व आराखडा माहिती आहे की प्लेयर्स कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून येत आहेत, काही करतायत, सर्वांचे जे प्रॉपर कोणी सिरीज किती घेतली. अंडरआर्म क्रिकेट देखील तेवढं आज पुढे जाताना पाहिलं गेल्या. बरोबर फटका फसतोय आणि बरोबर मिडलला बॉल पडला तिकडे, त्यामुळे राहुल पण जाऊ शकत नव्हते आणि बल्ली पण तिकडे पोहोचत नव्हती, त्यामुळे कॅच तिकडे प्रयत्न केले नाही आहेत. रन झाले आतापर्यंत 7 धावा झाल्या धाव फलकावर. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. बल्लीने जबरदस्त बॅटिंग केली. आजचा हा पहिला दिवस 7 या धावसंख्येवरती खूप चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिले गेले. आमचे 2 ऑपरेटर टीम मध्ये तिथे संतोष वराडकर आणि विराज यादव. वराडकर आणि यादव तिकडे आमचे खूप चांगलं कार्य करत आहेत. श्री साई यूट्यूब टीम सोबत त्यांचं एक वेगळं नातं राहिलं आहे. आमचे आयुष, विघ्नेश, अक्षय, संकेत, रोहित, सर्व आमचे मित्र. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलंय. 101 धावांचा भला मोठा टार्गेट पाठलाग करायचा आणि नक्कीच ग्राफिक जे डिझाईन्स केलेत खूप चांगले. टी शर्ट, शॉर्ट्स, कॅप असं क्वचित क्रीडा स्पर्धेमध्ये दिलं जातं. बॉलिंगसाठी आपण पाहता राहुल ठाकूर. या बॉलर समोर उडवला गेला शुभम लोखंडेच्या बॅटमधून. स्टँड अँड डिलिव्हर्ड स्ट्रेट आणि ग्रेट. इट्स अ 6. प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं गेलं 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय शुभम लोखंडे. तुम्ही मारलात, आम्ही पण मारणार. ऑफस्टिकला थोडे सफळ झाले आणि त्यानंतर बॅटचा फ्लो अगदी समोर. या बॉल पुन्हा एकदा कव्हरच्या इकडे खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर 4 रनसाठी. आकाश गुरव थोडे नाराज आहेत कारण की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. हेच मुंबईचं क्रिकेट आहे. अंडरआर्म क्रिकेट आहे, अंडरआर्म ओपन आहे. धावांमध्ये धावाधाव कधी होऊ शकते, पलटवार कधी होऊ शकतो. त्यामुळे क्रिकेटपेक्षा मोठा कोण नाहीये. जो चांगला खेळेल तो जिंकेल. 101 रन्सचा पल्ला गाठायचा आहे. 17 रन्स आतापर्यंत आलेत या ओव्हरमध्ये. शुभम लोखंडेने एक चांगली स्टार्ट केली आहे. 6 कॅमेऱ्यांची क्रीडा स्पर्धा आपण लाईव्ह पण पाहतोय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट राहुल ठाकूर, मॅन फ्रॉम पेन. या बॉलर फुलटॉस बॉल समोर खेळले गेलेत. फटका थोडा फसताना पाहिला गेला आणि गॅप मध्ये बॉल. आणि तिकडे भागमभाग. आणि बघता बघता 3 धावा मात्र तिकडे कंप्लीट होत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपताला बिनबाद 20 रन झालेत. सोनम मॅडम 24 बॉलमध्ये 81 करायचे, म्हणजे 20च्या सरासरीने जरी मॅच बनली तरी शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच बघायला मजा येईल. अभिजित दोडकेकडे सारखा अनुभव आहे. अब्बू सारखे देखील प्लेयर्स आहे. सॅम्युअल आहे. त्यामुळे अनुभव खूप मॅटर करेल या मॅचमध्ये. कुठल्या सिच्युएशनला कोणाला बॉलिंग द्यायची. आकाश गुराव बल्ले. या मॅचवर देखील संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष होतं. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर, त्यांच्या विरुद्ध धीरा डेंजर 11 सत्यविनायक कामोटे. बॉलिंगमध्ये थोडे आपण पाहिलं तर बदल केले जातील का. महत्वाची मॅच आहे. एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा. श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप आज आम्हाला विशेष सरकारी आर्के, त्यानंतर ट्रायडेंट लॉजिस्टिक, प्लॅन डी, BKP, त्यानंतर सिद्धेश हॉटेल, लोटे फाउंडेशन, tenniscricket.in, टर्फ ॲडिक, अदिरा स्पोर्ट्स क्लब, कंधारी किंग्स, प्रोलिंग स्पोर्ट्स. या बॉल देखील पुन्हा एकदा डीपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. पावसाने देखील थोडीशी हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाळी क्रिकेटमध्ये पाऊस पाहिजे. नितीन दळवी पण आमचे उपस्थित आहेत. भले आमची मॅच नंतर आहे परंतु आम्ही अगोदर येणार आणि
श्री साई स्पोर्ट्स सोबत त्यांचं पण एक वेगळं नातं राहिलं गेलंय. सचिन राणे स्ट्रायकरला शुभम लोखंडे, बॉलिंगसाठी आकाश गुरव बल्ली. मॅच महत्वाची आहे. 81 धावांचा अजूनही म्हणजे जवळपास 79 धावांचा अजूनही पल्ला गाठायचा आहे. एका दुसरा सिक्स या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल का? या बॉलर समोर खेळले गेलेत. फटका दमदार होता आणि हार्दिक मागे पडले. अगदी थोडे स्किट झाले. पावसाळी क्रिकेट हेच आहे. परंतु वेल स्टॉप. आकाशने चांगले फॉलो थ्रू मध्ये अडवला बॉल. वेगळी हेअरस्टाईल करून आली जाते क्रीडा स्पर्धेसाठी आणि पाऊस पण अगदी इकडे आलाय. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. या बॉलवर समोर उडवला गेला. फटका दमदार आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट अँड ग्रेट हँडसम सिक्स शुभम लोखंडे. प्रॉपर टायमिंग करत असताना आकाशने बॉल अगदी धीम्या गतीचा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. शुभमने त्याला रेड केला आणि प्रॉपर आपल्या अंदाजामध्ये खेळत असताना आपण पाहिलं गेलं तर हा समोर लोअर फुलटॉस बॉल आणि इट्स अ सिक्स. प्रॉपर अगदी आमच्या ऑफिशियल टीम्सच्या मात्र स्टेजला इकडे सलामी देणारा हा षटकार. 28 रन झाले धाव फलकावर. सुरुवात दमदार केली आहे. 8 बॉल 23 शुभम लोखंडे. वाईट बॉल येताना पाहिला गेलाय. दुसरी ओव्हर देखील मात्र थोडा ग्राफ वरती जाताना पाहायला मिळतोय. या बॉल देखील पुन्हा एकदा समोर उडवला गेलाय. पुन्हा एकदा फटका दमदार आहे आणि इकडे हँडसम सिक्स. आणि आमचे सर्पमित्र हसमुख आपलं पण स्वागत आहे. शैलेश पाटील यांच्या अगदी जवळचे आणि सर्पमित्र फेमस आहेत सध्या. पवईला जी मगर पकडताना व्हिडिओ त्यांची व्हायरल झाली आमचे मित्र हसमुख. थर्टी 35 जबरदस्त बॅटिंग शुभमने केली आहे. तुम्ही मारलात आम्ही पण मारणार. एक गोवंडीकरने पहिल्या इनिंग मध्ये आता चेंबूरकर पण मॅच सोडत नाहीये. या बॉलवर पुन्हा एकदा समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होते. बॉल निघून जाईल का? परंतु फिल्डर आहेत तिकडे. सुरुवात चांगली केली. 101 रनचा पल्ला गाठायचा. स्ट्रायकिंगला कुणाल आहेत. विक्रोळीचे एक जबरदस्त बॅटर आहेत. 36 धावा झाल्या धाव फलकावरती. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसतोय आणि अभिजित तोडके अब्बू. पावसाळी क्रिकेट अशा कॅचेस तुम्हाला बनवाव्या लागतील. थोडं काय जज करण्यामध्ये मात्र कमतरता पाहिली गेली आहे. बघता बघता 3 धावा मात्र तिकडे कंप्लीट होतात आणि तब्बल 39 धावा झाल्या धाव फलकावर. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10 बॉल 30 आहे. मॅच मध्ये मात्र आता सुरस वाढत चालली आहे. जबरदस्त बॅटल आहे. 10 बॉल 30 18 चेंडू आणि 62 धावांची गरज आहे. 18 बॉल 62 करायचे आहेत. एकाच दुसरी ओव्हर सेफ आली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते. अदिरा डेंजर सत्यविनायक कामोटे. 18 बॉल 62 करायचे आहेत. पहिला दिवस देखील एक आज की फॅक्टर राहील. यानंतर विनिंग टीमची मॅच असणार याची नोंद घ्यायची आहे. अभेदिलो नंदेरी संघ आपण कॅप्टन व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं आहे. अठरा चेंडू आणि 62 धावांचा अजूनही सम करण्या मॅचला जिंकण्याकरिता. अठरा चेंडू 62 धावांचं समीकरण. पावसाची देखील ही जोरदार सर भागमभाग. आता खरं स्किल आहे. बॅटरला पण, बॉलरला पण, फिल्डरला पण आणि अंपायरला पण, सर्वांना स्किल आहे. बघा बॅटिंग टीम बाहेरचा नक्कीच जो टीमचा डगआउट स्क्वॉड मध्ये 18 चेंडू 62 धावांचं समीकरण मॅचला जिंकण्याकरिता.
पावसाची देखील हलशी मात्र सर आली आहे आणि पाऊस पाहिजे. पाऊस त्यात आम्हाला क्रिकेट खेळण्याची हौस. असा आमचा आवडता ऋतू आहे पावसाळा. श्री साई चॅम्पियनशिपचा आजचा पहिला दिवस एक जबरदस्त पार पडताना पाहायला मिळतोय. आकाश गुरव बल्ली देखील थोड्या अडचणीमध्ये आहेत. बॉलिंगसाठी अभिजित दोडके येतात. अब्बू गेले कित्येक वर्षे अंडरआर्म क्रिकेट खेळले गेले. मासल्फा, जॉर्ज, रॉयल अशा अनेक व्यावसायिक गटात खेळताना साईसिद्धी मानखूरचा एक जबरदस्त ऑलराऊंडर नक्कीच अभिजित दोडके अब्बू मॅन इन फॉर्म. गेले कित्येक वर्ष चर्चेत राहिलेला असा खेळाडू आहे मुंबईचा. परंतु स्ट्राईक एंडला कुणाला 18 बॉल 62 करायचे आहेत भर पावसामध्ये. 18 चेंडू आणि 62 धावांची गरज आहे. 101 रनचा पल्ला गाठायचा होता. आता 18 बॉल 62. पहिला बॉल ऑफ स्टिकला मात्र इकडे खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु थांबून ठेवला गेला. येतोय डॉट बॉल. समीकरण मध्ये बदलताना पाहिलं गेलं तर 17 बॉल 62 करायचे आहेत. अब्बूने पण स्माइल केली आणि पावसाळी क्रिकेटचा आनंद घेणं एक वेगळी मजा आहे. त्यामुळे पाऊस 17 बॉल 62. या बॉलवर पुन्हा एकदा मात्र फटका बसताना पाहिला गेला. नॉन स्ट्राईक चान्स आहे आणि कुणालला मात्र तिकडे बाहेर जावं लागेल. येते रनआउटची विकेट. बॅटर आउट. पाहू शकतो आपण थोडा फटका बसताना पाहिला गेला. समोरचा बॉल मात्र तिकडे मिस झाला आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र बॅटरला बाहेर जावं लागेल. कुणालला सोळा चेंडू आणि 62 धावांची गरज आहे बॅटिंगसाठी. करण सोडा येतात नॉन स्ट्राईक एंडला. यावर मध्ये रन्स येणं गरजेचं आहे. मॅच थोडीफार मात्र फसताना पाहायला मिळतीये. बॉलिंगसाठी अब्बू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. शुभम या बॉलवर फ्लिक केला गेला. फटका दमदार आहे. डीप मध्ये आहे दाखिल. 2 रन मात्र तिकडे इझिली मिळते. बेस्ट ऑफ अब्बू. परंतु तिसऱ्या रनचा कॉल आणि स्ट्राईक एंडला बॅटर. पंचांनी मात्र तिसऱ्या अंपायरकडे चेक केलं जाईल. दगदग करणारी मॅच पाहायला मिळते. मोठा स्ट्रोक येईल का? वेदिलो अंधेरी संघ कॅप्टन आपण तयार राहायचं. यानंतर लगेच आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. चेक केलं जाईल. ट्रिपल ॲस आपल्या स्टंपवर देखील आपण पाहू शकतो. श्री साई स्पोर्ट्स बी अ किंग 8वं सीझन या क्रीडा स्पर्धेचं आपण पाहतोय. मंत्रालयातून तुम्हाला भरभराटीचं यश मिळवू. आणि नॉट आउट आहे. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतं. हे स्क्रीनवर देखील आपण पाहू शकतो. आणि नॉट आउट आहे. सो मॅच स्टार्ट करायची आहे.
जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. एक मिनिट बाबू सर, रन आताचे 4 रन. ओके, समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलंय. मोठ्या फटक्यांची गरज आहे. अजूनही मॅच कुठेही फिरू शकते. पावसाळी क्रिकेट आणि रब्बर बॉल क्रिकेट हेच आहे. पहिलं मुंबईत जास्त करून पावसाळी क्रिकेट खेळलं जायचं, परंतु आता मुंबईच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये देखील खेळलं जातं. या बॉल देखील कव्हर्सला खेळले गेले. डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होते. 2 रन आणि 2 धावेची मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. प्रेक्षकांची देखील पहिल्याच दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतीये. काही जणांनी संडे ठेवला असेल की सनी जगतापचा डान्स बघायला जाऊ. हां, त्यामुळे क्रिकेट एन्जॉय करणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. काही जणांना जॉबमुळे हात बांधले गेलेत, घरामुळे हात बांधले गेलेत, त्यामुळे क्रिकेट, पण क्रिकेटची एक नशा आहे, ती नशा करा. क्रिकेटची एक वेगळी नशा आहे. मुंबईकरांमध्ये ती एक वेगळ्या पद्धतीने भिनली आहे. या बॉलर समोर उडवला गेला, फटका दमदार आहे. डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. खेळाडू आहेत आणि बॅटर आउट. कबीर सिंग तिकडे होते, ज्यांना आपण ISPL मध्ये देखील पाहिलं माझी मुंबई टीमसाठी. असे कबीर, गुड कॅच कबीर. विथ द स्पेन फटका खेळायचा प्रयत्न केला गेलाय. फटका थोडा फसला होता आणि तिकडे खूप चांगला फटका होता, परंतु डीपमध्ये कबीर होते आणि कबीरने सोपा झेल तिकडे डीपमध्ये. शुभमला मात्र बाहेर जावं लागेल. पंचेचाळीस धावा झाले धाव फलकावर. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर नवीन बॅटर पालघरचे करण ठाकूर येत आहेत. पावसाळी क्रिकेट म्हणजे अगदी पडधडीचं क्रिकेट आहे. रिस्की क्रिकेट पण मी म्हणेल, कारण की कुठे पडायचं आहे, कुठे धडपडायचं आहे. त्यामुळे आपल्या शरीराची पण काळजी घ्या. आज सर्व आमचे कांजूरमार्गचे देखील क्रिकेटप्रेमी सर्व मित्रपरिवार या मॅचचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेलेत. 13 बॉलमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 56 धावांची गरज आहे. 13 बॉल 56 करायचे आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अभिजित दोडके, अब्बू स्ट्राईक एंडला. करण ठाकूर, 13 बॉल 56. हा बॉल कशा प्रकारे खेळतील करण. या बॉलवर ऑफस्टिकला पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पिचिंग केल्या गेलाय आणि वाईट बॉल आहे. 1 रनचे धावफलक पुढे जाईल. 13 चेंडू असून 55 धावांची गरज आहे. लास्टला 12 बॉल 50, 12 बॉल 49 पण बघायला मजा येईल. 101 रन्स पहिल्याच दुसऱ्याच मॅचमध्ये पाहिले गेले. 250 पाहिले गेल्यात. म्हणजे मला असं वाटतं 4 दिवसामध्ये 100 पण पाहायला मिळतील, सांगू शकत नाहीये. या बॉलवर लेगस्टिकच्या बाहेर वाईट बॉल आहे. तेरा चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. या बॉलवर समोर खेळले गेलेत. फटका दमदार आहे. बॉल निघून जाईल आपण पाहिलं तर. हँडसम 6. रुको जरा सबर करो. आणि धावफलक मात्र पुन्हा एकदा 6 पुढे जाईल. समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. करणने बॅटचा फ्लो तो ओपन केला होता आणि 12 चेंडू जिंकण्याकरिता 48 धावांची गरज आहे. 53 धावा झाल्यात. प्रयत्न केले तिकडे, परंतु बॉल निघून जाईल. एका दुसरी ओव्हर सेफ आली तर मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोठे. पहिला दिवस. आज 2 टीम क्वालिफाय होतील सुपर 6 मध्ये. सर्व दिवसातील टीम्स मात्र मुंबईतील आज इकडे खेळताना पाहायला मिळतील. आणि अंडरआर्म ओपन त्रेपन्न धावा झाल्यात. 12 बॉल 48 करायच्यात. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर
वरळीचे अतिश येत आहेत, उर्फ सोन्या नावाने देखील ओळखले जातात. आणि अंडरआर्म ओपन जेव्हा रबर बॉल अंडरआर्म ओपनची क्रीडा स्पर्धा वरळीकरांना एक वेगळी मागणी राहिली आहे. मग ओमकार, अनिकेत, ऋषी पाटील, स्वप्नील कांबळे जे वरळीचे चक्री बॉलिंग त्या परिसरातून बॉलर्स नेहमी पाहायला मिळतात. 12 बॉलमध्ये 48 धावांची गरज आहे. करण ठाकूर, 2 करण आहेत, करण सोडा आणि करण ठाकूर दोघांना मिळून रन करायचे आहेत. 12 बॉल 48 करायचे आहेत. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा. या बॉलवर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल मात्र तिकडे नो बॉल आणि लेग बाय मध्ये सिंगल रन मिळते. समीकरण कधीही पलटू शकतं, हलक्यात घेऊन चालणार नाहीये. 12 चेंडूंनी तर 46 धावांची गरज आहे. या बॉलवर मात्र इकडे पुन्हा एकदा नो बॉल. हा डेड बॉल आहे. 9चा 1 रन आहे. ओके, समीकरण थोडं मात्र बदल होत आहे. एकात दुसरी ओव्हर मोठी आली तर मॅच मध्ये अजूनही पलटवार होऊ शकतो. आकाश गुरुला थोडं स्ट्रॅटेजी लावावं लागेल आणि मॅच अतिशवर थोडं दडपण आहे. लाईन लेंथ मिळत नाहीये. वरळीकर एका वरळीकरला सांगतोय सुमित की भाऊ जरा पकडून टाकी ओव्हर. 12 बॉल 45, 56 धावा झाल्यात. 12 चेंडू 45 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला करण ठाकूर. करण ठाकूरकडे क्षमता आहे, कारण की त्या परिसर पालघर परिसरात देखील अंडरआर्म ओपन सतत त्यांनी चांगलं खेळलेत आणि क्षमता आहे त्यांच्याकडे. या बॉलवर पुन्हा एकदा चुकी होती आणि तिकडे वाईट प्लस 2 मध्ये 3 रनने धावफलक पुढे जाईल. आता मात्र समीकरण थोडं बदललंय, कारण की एक्स्ट्रा रन्स मॅटर करतायत. 12 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 42 धावांची गरज आहे. टीम मीटिंग केली जाते. करण आणि 2 करण मात्र इकडे बातचीत चालू होती की मॅच मध्ये आपणही अजूनही कमबॅक करू शकतो. ऑप्शन तर आहेत बॉलिंगसाठी. आता बघूयात कोणावर जबाबदारी दिली जाईल, कारण की 4 ओव्हर 4 फ्रेश बॉलर आहे. मग निखिल पाटील पण आहेत, हार्दिक पण आहे. सो हा टास्क मात्र आकाशसाठी आणि दिलाय. बॉलिंगसाठी जबाबदारी दिली गेली आहे. थोडं स्पीडअप करा. हार्दिक माईमच्या हार्दिकवर मात्र जबाबदारी दिली गेली. बॉलर मात्र थोडं बदल केले जातात बॉलिंगमध्ये. 12 बॉल 42 करायचे आहेत. पाऊस की फॅक्टर राहिलाय मात्र इकडे. निखिल पाटील थोडं खान मंत्र देतात. हार्दिकवर देखील थोडं दडपण असणार, कारण की पावसाळी क्रिकेट आणि रब्बर बॉल क्रिकेट. बॉलिंगसाठी हार्दिक. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर करण ठाकूर. 101 रनचा पल्ला गाठायचा होता. शुभमने एक चांगली स्टार्ट केली. आता 12 बॉल 42. बारा चेंडू आणि 42 धावांचं समीकरण आहे. आजच्या दिवशी तिसरी मॅच चालू आहे. दुसरी मॅच चालू आहे. नंतर विनिंगची मॅच असणार याची नोंद घ्यायची आणि वेदिल नंदेरी टीमचे कॅप्टन आपण इकडे व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं आहे. 12 बॉल 42 करायचे आहेत. या बॉल फ्लिक केला गेलाय. पहिलाच बॉल हार्दिकचा मात्र इकडे समाचार केलाय. हँडसम 6. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. काय फ्लिक केलं मात्र इकडे हे करण ठाकूर. ठाकूर ने यहाँ पर तोड़ दिया.
वा, अक्षरशः खोदून काढला आणि हेलिकॉप्टर डायरेक्ट कांजूरमार्ग करून पालघर. करण ठाकूरचा धमाका. अभिजित दोडके अभिने प्रयत्न तिकडे चांगले केले, परंतु रशीला तिकडे आदळले असं वाटतं. WWF खेळतात आणि अब्बू 65. 11 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. 11 बॉल 36. या बॉलवर पुन्हा एकदा चुकीच्या पद्धतीने पिचिंग पाहिली गेली आहे. व्हाईट बॉल. मॅचला मजा येणार आहे आणि मॅचला जशी पाहिजे होती तशी रंगताना पाहायला मिळते. आता 11 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेट सर्वजण आनंद घेत आहेत. श्री साई चॅम्पियनशिपचा हा पहिला दिवस. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि युट्यूबवर देखील आमचे सर्व प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं अगदी स्वागत आहे. 11 बॉल 34. मुंबईकरांचं लक्ष याही मॅचवर सर्वांचं आहे. 11 चेंडू आणि जुनी 34 धावांची गरज आहे. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलंय. या बॉलवर पुन्हा एकदा चुकी होतीये आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. वा, पैसा वसूल मॅच आहे. सर्वांना वाटलं 101 म्हणजे थोडी वन साइड होईल, परंतु 101 सर्वांना ताप पण असू शकतो आणि 101 रन पण असू शकतो आणि चेस पण होऊ शकतो. या बॉलवर फुल टॉस. कडकडीत झणझणीत फटका आणि हँडसम 6. करण सोडा. सुपर सोडा. करण सोडा और सोडा ने यहाँ पर तोडा. प्रॉपर टायमिंग करत असताना धावफलक पुन्हा एकदा 6 पुढे जाईल. 74. इसी का नाम क्रिकेट है. दहा चेंडू आणि 27 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. थोडं स्पीडअप करा मित्रांनो प्लीज. दहा बॉल मध्ये अजूनही 27 धावांचं समीकरण आहे मॅचला जिंकण्याकरिता. मुंबईतलं पावसाळी क्रिकेट आणि पहिला दिवसच अगदी क्रिकेट सक्सेसफुल होताना पाहिला गेलाय. श्री साई चॅम्पियनशिप. दहा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 27 धावांची गरज आहे. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर तिकडे चुकी होतीये. व्हाईट बॉल. वा, पैसा वसूल मॅच पाहिली गेली आहे. त्यामुळे एखाद दुसरा बॅट्समन तुमच्या टीम मध्ये कमी असला तरी चालेल. टायमिंगला 6 कोणी मारू जाऊ शकतो, पण बॉलर परफेक्ट पाहिजे आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे खूप मॅटर करतं. 10 बॉल मध्ये 26 धावांचं समीकरण आहे. 2-3 बॉल मॅचचा की फॅक्टर सांगू शकतात. पलटवार होऊ शकतो कारण की मॅच कधीही बदलू शकते. आज खूप मोठ्या प्रमाणात सर्वांचा चाहता वर्ग इकडे आलाय. या बॉलवर पुन्हा एकदा इझिली टायमिंग केल्या गेल्या. बॉल पुन्हा एकदा डीप मध्ये निघून जाईल आणि तिकडे रन मिळतील. इट्स अ बाउंड्री. अंपायरचं डिसिजन बाउंड्री पण आपण चेक केलं जाईल. समीकरण बदलताना पाहिलं गेले. वा, म्हणजे सर्वांना जी मॅच बघायची होती ती मॅच पाहिली गेली आहे. इट्स अ बाउंड्री. 4 रन असतील. धावफलक 4 ने पुढे जाईल. अगदी युट्यूबवर देखील आमच्या खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत आणि पहिल्याच दिवशी ही क्रीडा स्पर्धा अगदी हाऊसफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. 9 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण आहे मॅचला जिंकण्याकरिता. 9 बॉल 22 करायचे आहेत. 4 रन येतात तिकडे. श्री साई चॅम्पियनशिप 8वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं वेगळ्या पद्धतीने फिल्डिंग सजवली होती, परंतु आता ओव्हर द विकेट बॉलिंग करत होते. पहिले राऊंड द विकेट बॉलिंग केली, आता ओव्हर द विकेट. आणि हा जबरदस्त टायमिंग करत असताना करण सोडेने अगदी इझिली बॅटचा फ्लो ओपन केला. टायमिंग चांगलं केलं. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहिलं गेलंय. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे.
वेळ दिल्यावर अंधेरी कॅप्टन आपण तयार राहायचंय. 9 बॉल 21. वा 9 चेंडू 21 धावांची गरज. या बॉलवर समोर उडवला गेला फटका चांगला आहे. स्ट्रेट अँड ग्रेट हँडसम 6. मिलिंद पाचारने सरांना मात्र सलामी देणारा सिक्सर पाहिला गेलाय. वा करण सोडा पुन्हा एकदा लहरामध्ये येतोय. मॅच मध्ये पलटवार केलाय. कमबॅक केलाय. डेव्हिड 11 मुकेश रॉयल चेंबूर. समीकरण बदलताना पाहिलं गेलं पुन्हा एकदा मॅच मात्र 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 8 बॉल 15. 101 धावांचा पल्ला गाठायचा होता. मॅच आली 8 बॉल 15. सर्वांना वाटलं की वन साइड मॅच होईल परंतु नाही. जसे नाण्याला 2 बाजू आहेत तसं क्रिकेटला पण 2 डाव आहेत. मोठ्या प्रमाणात युट्यूबवर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. या बॉल उडवला गेला पुन्हा एकदा फटका दमदार आहे. करण सोडाचं सेलिब्रेशन हँडसम 6. नावातच रन आहे. 2 करण मिळून रनच होणार ना, नाही तर काय होणार. करण सोडा आणि करण ठाकूर मॅच पूर्णपणे बदलून टाकली. करण सोडा और सोडा ने यहां पर फिर से तोड़ा. एकशे 1 रनचा पल्ला गाठायचा होता आणि डेव्हिड 11 मुकेश रॉयल चेंबूर संघाने मात्र इकडे काय कमबॅक केलं. जबरदस्त बॅटिंग पाहिली गेली आहे आणि त्यानंतर करणचं मात्र हे सेलिब्रेशन की क्रिकेट आहे, कधी तुझी बाजू असणार आहे कधी माझी बाजू असणार आहे. या बॉल लेग स्टिकच्या बाहेर मात्र वेगात टाकलेला बॉल वाईट बॉल आहे. 7 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 8 धावांची गरज आहे. समीकरण मात्र जवळपास कमबॅक केलं इकडे डेव्हिड 11 मुकेश रॉयल चेंबूर. 7 बॉल 8. या बॉलवर फ्लिक केला गेला आणि हा जबरदस्त टायमिंग करत असताना हँडसम 4 रन आहेत. इट्स अ बाउंड्री. समीकरण बदलताना पाहिलं गेलं आता 6 बॉल मध्ये फक्त आणि फक्त जिंकण्याकरिता 4 धावांची गरज आहे. मी सर्वांना विनंती करेल करण ठाकूर आणि करण सोडसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग अफलातून इनिंग खेळले गेलेत. जेव्हा टीमला गरज असेल जेव्हा आपला परफॉर्मन्स होतो ती मात्र इनिंग लक्षात राहते आणि ही इनिंग लाईफ टाइम त्यांच्यासाठी लक्षात राहील की 101 रनचा आम्ही पल्ला गाठत होतो आणि पावसाळी क्रिकेटमध्ये आम्ही तो पल्ला जवळपास संपवत आला. तर 6 बॉल 4 करायचे आहेत. वेळ दिल्यावर अंधेरी कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. मुंबई अंडरआर्म क्रिकेट विश्वातली ही मॅच देखील एक लक्षात राहील. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 4 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बघूयात कोणाला जबाबदारी दिली जाईल. 6 बॉल 4 पण करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. अभिजित दोडके अब्बू येत आहेत बॉलिंगसाठी. 6 बॉल 4. एक आठवण मी आवर्जून करून दिली बोरिवलीची. ती 6 बॉल 3 होती आता 6 बॉल 4 आहे. आधी शाहू बोलतो ती आठवण नको करून देऊ. 6 बॉल 4 आणि ती 3 होती आता 4 आहे. परंतु क्रिकेट असा खेळ आहे एक संडे तुम्ही आहे तर एक संडे आम्ही आहे. 6 बॉल 4 करायचे आहेत आणि बॅटिंगला पण करण ठाकूर होते तेव्हा. ती मॅच 1 बॉल 1 आली होती. डेव्हिड 11 मुकेश रॉयल चेंबूर संघ ती मॅच हरली होती परंतु 6 बॉल 4 आता इकडे करायचे आहेत. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 26 करण सोडा आणि 3 बॉल 12 करण ठाकूर. आता 6 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. पहिले 2-3 बॉल मॅचचा रिझल्ट सांगून जाईल. 6 बॉल 4 अभिजित दोडके अब्बू. पहिला बॉल पहिलाच बॉल उडवलाय. स्ट्रेट अँड ग्रेट सामना फिनिश केला. 101 रन चेस केले डेव्हिड 11 मुकेश रॉयल चेंबूर. 5 बॉल ठेवून रन चेस केलेत 101. वा जबरदस्त बॅटिंग केली. शिवम लोखंडेची स्टार्ट नंतर करण सोडा करण ठाकूर दोघांनी मात्र मॅच पूर्णपणे स्कोर कार्ड हलवलं आणि लक्षात राहील अशी मॅच पाहिली गेली अंडरआर्म क्रिकेटमधली. वा काय टायमिंग केलं करण ठाकूरने पण समोर हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहिला गेला आणि जबरदस्त मॅच पाहिली गेली. हा सामना मात्र इकडे बाजी मारत असताना डेव्हिड 11 मुकेश रॉयल चेंबूर.
शुभमने 13 बॉल 36 एक शुभमने चांगली स्टार्ट केली. त्यानंतर 6 बॉल 26 नॉट आउट करण सोडा, 4 बॉल 18 करण ठाकूर. त्यामुळे 8 विकेटनी हा सामना जिंकला डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर संघाने. त्यामुळे लक्षात राहील ही मॅच देखील आणि खूप जबरदस्त खेळ आपण पाहिला गेला. आणि झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट ज्याने जबरदस्त मॅच फिनिश केली करण सोडा. करण सोडा आपण यायचं आहे. वेद दिलं अंधेरी कॅप्टन आपण यायचं आहे टॉससाठी आणि डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर संघ आपण देखील कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. माहीम पॅकर आपल्या कॉन्टॅक्ट करायचं आहे आपण बाबू सरांशी. माहीम पॅकर हाँ संतोष अन्ना पुजारी अन्ना अन्ना क्या से ये मैन ऑफ द मैच की बैग और ट्रॉफी करण करण सोडा. एक जबरदस्त इनिंग खेळला गेला करणने आणि खूप चांगल्या पद्धतीने करणची इनिंग नक्की शुभमचं पण मी ॲप्रिशिएट करेल, करण ठाकूरचं मी ॲप्रिशिएट करेल, करण सोडाला मी ॲप्रिशिएट करेल. आणि मॅच तरी सोडली नाही आहे. भले शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढू नडू खेळू पडू धडपडू पट जिंकू. करण सोडा. प्रॅक्टिस करू नका मित्रांनो. हां आणि अजित शाहू यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे करण सोडासाठी. काय स्माइल केले करणने आणि लाईफमध्ये त्यांनी अचिव्हमेंट केली आहे. A7 स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही बॅग आहे आणि जेवढे बॉल बाहेर मारले त्या बॅगेतून बॉल घेऊन या. ट्रॉफी पण आहे श्री साई चॅम्पियनशिपची आणि A7 स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅग आहे. करण टीम जिंकली. शुभमने चांगली स्टार्ट केली. 101 रनचा टार्गेट मोठं होतं परंतु टीम जिंकली. कसं वाटतं या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल. टीम जिंकली आनंद होतोय कारण की आम्ही सगळीकडे हारत होतो. लय दिवस झाले जिंकलो नव्हतो तर टीम जिंकली तर जरा चांगलं वाटतं. 6 बॉल 4ची मॅच होती. 6 बॉल 3 आठवली का? 6 बॉल 3 आठवली पण या टायमी नक्कीच केली असती. गेल्या टायमी म्हणजे पावसामुळे ते विकेट खराब होता आणि या टायमी विकेट चांगला होता तर 2 बॉलात संपली असती मॅच. आणि करण ठाकूरने पण तुला चांगली साथ दिली. नक्कीच करणने शुभमच्या इनिंगबद्दल मी जरूर ऐकेल. शुभमने स्टार्ट चांगली केली म्हणून स्कोर झाला. नंतरला मोठी मॅच होती आणि करणनी ठाकूरने आल्या आल्या 6 मारला तर होप आला की चेस होईल करून. कारण अजून एक प्रश्न असेल एक हात मदतीचा. आज आपण जेवढं अंडरआर्म क्रिकेटमधून जेवढी मदत आपण करतोय नक्कीच त्याविषयी जरूर ऐकेल. मदत करतात ते दादा हर टाईमी चांगलेच हे करतो सगळ्यांना. म्हणजे अनाथ आश्रममध्ये पैसे देत असतो. हर टुर्नामेंटला पैसे देत असतो. थँक्यू सो मच मित्रांनो. एकदा जोरदार टाका करणसाठी. सागर पाडे यांच्याकडून देखील 2000चा आणि आमच्या अजित शाहू यांच्याकडे देखील 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. वेल प्लेड. चला टॉससाठी यायचं आहे आणि संतोष पुजारी यांना आपण टॉस करायचा आहे. हा थोडं लवकर या कॅप्टन वेद 11. नाही तर प्रॅक्टिस दादा प्रॅक्टिस नाही बोललोय. अन्ना टॉस करू ना. हा फोटो काढा.